राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशान्वये तसेच ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर, माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि दीक्षाताई लोंढे यांच्या जे काही धर्मभूषण कार्यालय आहे त्यांच्या कार्यालयामध्ये माझे नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांच्या हस्ते आम्ही 2 पत्रांचे 29 तारखेला 2 पदं दिलेली होती। त्यामध्ये दिलीप दशरथ शेजवळ यांना मालेगाव तालुका अध्यक्ष हे पद आम्ही घोषित केलेलं होतं। त्यानंतर अशोक गायकवाड यांना संगमेश्वर विभाग प्रमुख हे पद दिलेलं होतं। यावेळेस मालेगावातून 4-5 गाड्या 50 कार्यकर्ते तिथे उपस्थित होते। या पदाची माहिती ताराबादच्या सभेच्या वेळेसच मी नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या कानावर टाकलेली की जो कार्यकर्ता कष्ट करेल, ज्या कार्यकर्त्याला पक्षाची काळजी असेल, जो कार्यकर्ता पक्षासाठी योगदान देईल, अशा कार्यकर्त्यालाच आपण पद देऊ आणि त्या ठरल्याप्रमाणे त्या दिवशी ते पद देण्यात आलं। परंतु दुर्दैवाने मालेगावातील काही 1-2 पदाधिकाऱ्यांनी यामध्ये मिठाचा खडा टाकला। हेतू पुरस्कर विकास केदारे यांना त्यांनी तालुका अध्यक्ष पद घोषित केले। परंतु ज्या लोकांचे ते फोटो टाकतायत बॅनरमध्ये किंवा कोणाची सूचना दिली आहे वरिष्ठांनुसार असे सांगता, असं कोणाशीही त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध आलेला नाही। कोणीही त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही। वास्तविक जिल्हाध्यक्ष मी आहे आणि हा माझा अधिकार आहे आणि मी माझ्या अधिकाराचा वापर करून मी तालुका अध्यक्ष पद आदरणीय दिलीपजी अण्णा आयरे हे वारल्यानंतर त्वरित देणं योग्य नव्हतं म्हणून कालांतराने मी ते पद दिले आणि त्या पदाची कुणकुण लागताच मागच्या वेळेस पण त्यांनी असाच घोळ घालण्याचा प्रयत्न केला, यावेळेस सुद्धा घोळ घालण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यांना लक्षात हे येत नाही की त्यांच्यामुळे पक्षाची बदनामी होते। लोक पक्षातल्या अशा दुभंगलेल्या विचारसरणीबद्दल ज्यावेळेस बघतात त्यावेळेस पक्षाचं आपल्या हसू होतं आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना सूचना नसताना, कोणालाही मतात न घेताना मीच म्हणजे सर्वोच्च असं समजून आणि 2-3 वरिष्ठांचे फोटो टाकून ते असं भासवतात शहराला की आमच्या सगळीकडे खूप मोठे संबंध संपर्क आहे। मी त्यांना जाहीर आव्हान करतो की ज्या लोकांचे ते फोटो टाकतायत त्यांच्यातला एक तरी व्यक्ती सांगतोय का किंवा जिल्हाध्यक्ष यांनी दिलेले पद अनधिकृत आहे असं। आणि या सगळ्या कारणांमुळे मला असं वाटतं त्यांनी खोटे नाटे व्हॉट्सअपवर फोटो टाकू नयेत, जेणेकरून त्यांची बदनामी होईल। मी प्रत्येक पत्रकाराला अधिकृत पद्धतीने पत्र दिलं। सकाळ असेल, लोकमत असेल, पुढारी असेल, देशदूत असेल, दिनकर असेल, या सर्व पत्रांनी त्यांची बातमी छापली, वरिष्ठांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि कथित कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना केवळ मीच आहे हे असं करणं मला असं वाटतं योग्य नाही। इतरांचं तर मी सांगू शकत नाही, परंतु मला असं वाटतं एखाद्या व्यक्तीला ज्याला थोडंफार नॉलेज असेल त्या पण व्यक्तीने असं करणं हे पण योग्य नाही। त्याच्यासाठी मी एकच गोष्ट म्हणेल की सज्जन से सज्जन मिले तो हो गए 2-2 बात और गधे से गधे मिले तो खा गए 2-2 लाख। अशा पद्धतीची ही घटना चालू आहे। मला असं वाटतं या खोट्या नाट्या पदांचा लोकांनी वापर करू नये। मी जाहीर करतो
की दिलीप दशरथ शेजवळ हे तालुका अध्यक्ष आहेत आणि अशोक गायकवाड हे संगमेश्वर विभाग प्रमुख आहेत। मला संपूर्ण अधिकार असल्यामुळे मी त्याचा वापर केलेला आहे। यांना जर प्रकाशजी लोंढे साहेबांचा आदेश मानायचा नसेल, दीक्षाताईंच्या आदेशाच्या विरोधात जायचं असेल, वरिष्ठांच्या आदेशांच्या विरोधात जायचं असेल तर निश्चित पक्ष याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। येत्या 10 तारखेला लवकरच काहीतरी चांगलं घटित आपल्या कानावर येणार आहे आणि ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला अपेक्षित असा निकाल लागणार आहे। त्यामुळे मग तिथे जाऊन त्यावेळेस तळवे चाटुगिरी करताना आपण काय केलेलं आहे ही सत्यताही मांडण्याची त्यांची धमक पाहिजे। मला असं वाटतं वैचारिक पातळी जर थोडीफार जरी असेल तर पक्षाची अशी जे काही आपण चुकीच्या गोष्टीच्या मार्गाने चाललेलं आहे हे सगळं त्यांनी करू नये, अन्यथा पक्ष कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितच होईल। ज्यांनी पद दिलेले आहे, ज्यांना पद दिलेलं आहे ते अधिकृत आहे का? अजिबात अधिकृत नाहीये। जिल्हाध्यक्ष असताना कुठलीही पूर्व सूचना, कुठलीही माहिती न देता परस्पर आपण पद घोषित करतायत। इतर मालेगावमध्ये 10 पदाधिकारी आहेत, शहराध्यक्ष आहेत, दुसरे पदाधिकारी आहेत, तालुका सचिव आहेत, जिल्हा कार्याध्यक्ष आहेत, अनेक लोक आहेत। यांना कुठल्याही प्रकारचं मतात न घेता फक्त आपल्या मनात आलं आणि इकडनं तिकडनं काही लोक जमा केले, त्या लोकांमध्ये किती लोक पक्षाचे दिसत आहेत आणि कुठल्याही लोकांना त्यांच्याशी सोबत घेऊन खुशाल फक्त गर्जना करायची आणि कुठलेही पत्र द्यायचे, याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही। मी माझ्या अधिकारामध्ये दिलेला आहे आणि मी माझ्या वरिष्ठांना याची पूर्व सूचना दिलेली आहे। त्यामुळे मी एकच जाहीर करतो की मी जे पद दिलेले आहेत ते अधिकृत आहेत। मी या माध्यमातून आपतक न्यूज चॅनलवाल्यांचे धन्यवाद पण मानतो आणि मी त्यांना या पत्राची जी काही ओरिजिनल कॉपी आहे ती कॉपी पण दाखवलेली आहे। माझी विनंती आहे की त्यांनी बातमीच्या सोबत ही कॉपी सुद्धा दाखवावी। याच्यावर माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांचं नाव आहे आणि दीक्षाताईंनी याच्यावर स्पष्टपणे सही केलेली आहे। तसेच हे पक्ष आदेशानेच घडलेलं आहे। जर का यामध्ये कोणीही चुकीच्या पद्धतीने व्हॉट्सअपवर यानंतर मिसगाईड करायचा प्रयत्न केला तर पक्ष त्याच्यावर निश्चित कारवाई करेल। त्याला जर स्वतःची जर का थोडंसं काय आपल्याला स्वतःला जर का काहीतरी, मला असं वाटतं की आता इतके वय झालेलं आहे, काही आत्मसन्मान स्वाभिमान असेल, या सगळ्या गोष्टी बंद कराव्या आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे। आपण इतक्या वर्ष पक्षामध्ये पदावर होतो, आपण काय वाढ केली त्या पक्षाची हेही आपण आत्मचिंतन करण्याचं गरज आहे। आणि मी या माध्यमातून सांगतो की राजेशजी पटाईत असतील किंवा आमचे शहराध्यक्ष जे असतील, या सर्व लोकांना आम्ही एका मताने घेऊन, बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक मताने घेऊन मालेगावात आतापर्यंत 6 पाट्या ह्या रोवल्या गेलेल्या आहेत। आपण ताराबादला तालुका अध्यक्ष दिला, त्यांनी मोठी सभा तिथे घेतलेली आहे। साहेब अत्यंत खुश होते। तिथेही शाखेचं ओपनिंग केलेलं आहे। सटाण्याला शहराध्यक्ष दिलेला आहे, तोही चांगला कार्य करतो आहे। माझा उद्देश एकच आहे की पद कोणासाठी एका व्यक्तीसाठी कायमस्वरूपी नसतं की तो कायमस्वरूपी जिल्हा अध्यक्ष राहील आणि कायमस्वरूपी तालुका अध्यक्ष राहील, कायमस्वरूपी शहराध्यक्ष राहील। पद हे बदलत असतं। फक्त आपल्या कार्यकाळात आपण काय निर्णायक भूमिका घेतली जेणेकरून आपण पाय उतार झाल्यानंतर लोक आपल्याला वाईट साईड बोलणार नाही याची काळजी करूनच मी अशा पद्धतीने पद देतो आहे। यात माझा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही। मी फक्त पक्षवाढीसाठी हा प्रयत्न केलेला आहे। आणि जे लोक दिलीपबद्दल खोट्या नाट्या अफवा पसरवत आहेत किंवा काही म्हणत असतील की इकडचा पक्ष तिकडचा पक्ष, तर मी स्पष्ट करतो की मी त्याचा प्रत्येक पदाधिकाऱ्याचा जसा राजीनामा घेतलेला आहे तसं या दोघी पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि तो दीक्षाताई लोंढे यांच्याकडे जमा देखील केलेला आहे की जर का काही कारणास्तव पक्षाचे श्रेष्ठींनी कुठल्याही प्रकारची यांच्याबद्दल तक्रार प्राप्त केली तर यांच्यावर आपण निश्चित कारवाई करावी अशा पद्धतीने। उत्तर महाराष्ट्राचे जे त्यांना अधिकार आहे का मग असं पद द्यायचं? उपाध्यक्ष जे आहे नाही, त्यांना कोणताही अधिकार नाही। मला असं वाटतं की जर अधिकाराचाच वापर करायला पाहिजे होता तर त्यांनी सामंजस्यपणे एक बोलून बैठक करायला पाहिजे होती, योग्यपणे त्या पद्धतीवर मार्गक्रमण करायला पाहिजे होतं। मला असं वाटतं की जे राजकीय क्षेत्रातले जाणकार आहेत त्यांना एवढी गोष्ट निश्चित माहिती आहे की जिल्हाध्यक्षाला त्याच्या तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष देण्याचा, पदाधिकारी देण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि मी केवळ त्याचाच वापर केलेला। माझा काही कोणाला विरोध नाही आहे, परंतु माझं म्हणणं एकच आहे की आपण जाणकार असून सुद्धा आपल्यासारखे लोक पण अशी चूक करतात हे म्हणजे दुर्दैवी आहे खरोखर।
आणि याच्यामुळे पक्षाची जी वाटचाल आहे ती वेगळ्या दिशेने होते. आपल्या पक्षाचं हसू नका करू, माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे. काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की जिल्हा अध्यक्ष ते दिसत नाही. त्यांनी उत्तर दिले की आम्ही त्यांना माहिती दिली होती, पण त्या पर्सनल कामामुळे मतलब बाहेर आहेत, ते आले नाही. नाही, हे साफ फोटो आहे. मला कोणत्याही प्रकारची याबद्दल माहिती मिळालेली नव्हती किंवा त्यांनी आज काही कार्यक्रम आहे असं कुठल्याही प्रकारचं सांगितलं नव्हतं. उलट पक्षी आम्ही इथून परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन 4-5 गाड्या घेऊन आम्ही निघालो. रस्त्यामध्ये आम्ही चहा पाणी नाश्ता करताना फोटोसुद्धा टाकले. आम्ही तिथे भेट घेतली. तिथून ज्यावेळेस आम्ही रस्त्यामध्ये रिटर्न आलो त्यावेळेस आम्हाला समजलं की इकडे यांनी हा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. वास्तविक आम्हाला 2 वाजताच तिथे पद मिळालेलं होतं. इकडे 3-4 वाजता त्यांनी इकडे पद घोषणा करायचा प्रयत्न केला. हे अत्यंत मला असं वाटतं की दुर्दैवी आहे आणि मला तरी याच्याबद्दल कोणत्याही व्यक्तीने सूचना केलेली नव्हती आणि माहिती दिलेली नव्हती. हां, पद देण्याच्या अगोदर आपण वरिष्ठांना माहिती दिलेली होती का? हो, मी वरिष्ठांना माहिती दिलेली होती. माझ्याकडे नंबर आहे, आपण काकासाहेब खंबाळकरांना विचारू शकता की 10-12 दिवसा अगोदरच माहिती पण दिलेली होती. पद देण्याच्या दिवशी पण माहिती दिलेली होती. मी आज संजयजी भालेराव यांच्याशी चर्चा केली. त्यांनाही विचारलं की तुम्ही मालेगावात हे तुमचे फोटो टाकताय तर यांना तुम्ही कोणत्या प्रकारची काही म्हणजे निर्णय दिला आहे का? कारण हे इथे तुमचे फोटो टाकून असं जाहीर करतायत की बुवा जसं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर साहेबांचे जे पी होते लोटे साहेबांचे जगतापशी माझी चर्चा झाली. जगतापचे म्हणणे की मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही, मला कोणत्याही प्रकारची त्यांनी कळवलेलं नाही. त्यानंतर म्हणजे सर्वच मी अमोल पगार यांच्याशी पण चर्चा केलेली होती. ते पण म्हणे या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. मला असं वाटतं की हे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे अत्यंत योग्य नाही. आणि जर पक्ष याच्यावर जर त्यांनी ऐकलंच नाही तर पक्ष कठोर कारवाई करणार निश्चित. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आदमी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को 4 चांद लगाने का काम भी करेंगे. आइए खबर की तरफ बढ़ते हैं. खबर क्या है? आपल्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे, काय म्हणणार? मला जी जबाबदारी दिली भारतभाऊ जगताप यांनी त्या जबाबदारीचं मी सार्थ करत आणि माननीय रामदासजी आठवले आमचे राष्ट्रीय नेते गाव तिथं शाखा या पद्धतीने आम्ही काम करू आणि प्रत्येक गावात एक शाखा देऊ आणि संघटन तिथं उभं करू असं म्हणजे भारतभाऊनी जी माझ्यावर जबाबदारी दिली मी त्या जबाबदारीला पूर्णपणे सार्थ करेन अशी मी भारतभाऊ कळवली. जे RPIचे जिल्हा अध्यक्ष भारतभाऊ जगताप यांनी जी संमिश्र विभाग प्रमुखची जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी भाऊंचा धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि मी RPIचा जुना कार्यकर्ता या नात्याने भाऊंचं परत एकदा स्वागत करतो आणि यानंतर पक्षाच्या वाढीसाठी काम करेन. जय हिंद. आम्ही नाशिकला गेलो. आमचे जिल्हाध्यक्ष भारतभाऊ जगताप ग्रामीण जिल्हाध्यक्ष त्यांनी स्वतः काकासाहेब खंबाळकरला माझ्यासमोर फोन लावला. काकासाहेबने येस केलं, तू जे करते तू जिल्हा अध्यक्ष आहे, तुला तुझ्या अंडरमधले तालुके 5 आहेत, तुला तिथली जबाबदारी भारतभाऊ जगताप तुला आहे हे काकासाहेबांनी डायरेक्ट सांगितलेले. त्याला गवई मी शहराध्यक्ष नानाभाऊ आहे त्याला मी साक्षीदार आहे. काकासाहेबांनी जे भाऊ जबाबदारी भाऊनी मला स्वतः शहराध्यक्ष केलं ते मी प्रकाश डोंगरेच्या हस्ते सही करून कोणाच्या याच्यावर सांगल्यावर नाही, स्वतः भाऊच्या जबाबदारीवर मला शहराध्यक्ष भेटलेले आहे. आता मालेगाव तालुक्यात 2 अध्यक्ष झालेले तालुका अध्यक्ष, मग खरा कोण? मी RPIचा शहर कार्याध्यक्ष आहे. तर मी म्हणजे जुना काळापासून मी कामं करू राहिलो, कार्यकर्ता आहे म्हणून. आता भारत भाऊ हे जिल्हा अध्यक्ष अधिकृत, तर आम्ही त्या काळापासून कामं करत आहे. तर आमच्या मते का जे अधिकार आज रोजी भारत भाऊ जगतापला आहे ते अधिकार कोणाला नाही, तर ते इंटरप्रेट कोणी नाही करू शकतं, माझं असं मत आहे. मी शहर कार्याध्यक्ष म्हणून या नात्यानं मी बोलतोय. पक्षात मी एवढ्या वर्षापासून काम केलेलं आहे. आम्ही बघत आहे का जे जिल्हाध्यक्षाला जो राईट आहे का बाबा तो तालुका अध्यक्ष बी बदलू शकतो, शहराध्यक्ष बी बदलू शकतो, त्याला पूर्ण ग्रामीणची त्याला त्याच्या अंडरमध्ये असतो. तर माझ्या मते जे पॉवर जे भारत भाऊला जे दिलेले ते अधिकृत आहे माझ्या
तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।